ओहम्स लॉ. सॉरी, ओहम्स लॉ नाही, पहिल्यांदा आपण बघू, काही क्वेश्चन्स घेऊ है ना. काल काय बघितलं? करंट इज इक्वल टू क्यू टोटल अपॉन टाइम. हे आहे ऍव्हरेज करंट. टोटल इन्स्टंटेनियस करंट काय तो? डी क्यू बाय डीपी बाय dt. मग ह्याच्यावर आधारित क्वेश्चन घेऊ. बघा क्वेश्चन कसा आहे तो. सिंपल सिंपल क्वेश्चन्स. समजा, इफ क्यू इज इक्वल टू 3t² -5, देन फाइंड करंट ऍट t इज इक्वल टू 2 सेकंद. असं फंक्शन दिलं की डेरिव्हेटिव्ह काढावं लागतंय. फंक्शन दिलं की काय काढावं लागतंय? बोला. डेरिव्हेटिव्ह डी क्यू बाय dt. वी नो करंट आय इज इक्वल टू डी क्यू बाय, वी नो वगैरे लिहित जाऊ. आता बोर्डानुसार मी सांगितलंय कसं लिहायचं ते. डी बाय डी टी 3t² -5. 3t² काय येतं डेरिव्हेटिव्ह सांगा? 60 60 6t. आणि 5चा डेरिव्हेटिव्ह 0 0 0. देअरफॉर करंट ऍट टी इक्वल टू 2 बरोबर 6 इंटू काय टाकावं लागेल? 2 2 तर काय येत आहे? 12 अँपिअर. ठीक आहे. त्याच्यानंतर हो त्याच्या उलट इंटिग्रेशन करायचं येते. इफ करंट व्हॅरीज ॲज 2t-3, फाइंड टोटल चार्ज फ्लोड फ्रॉम t इक्वल टू 0 टू t इक्वल टू 2 सेकंद. बघा, करंट वरून चार्ज कडे जायचंय. आय इज इक्वल टू डी क्यू बाय डी टी आहे ना, तर क्यू इज इक्वल टू, बघा नीट, डी क्यू इज इक्वल टू काय लिहिता ते सांगा. I into dt आय बाय dt आय बाय डी टी इंटू नाही. dt into dt नाही इंटू dt टोटल क्यू म्हणजे काय येणार? डी क्यूचं इंटिग्रेशन. क्यू टोटल फ्रॉम T1 टू T2. ठीक आहे t2 म्हणजेच इंटिग्रेशन T1 किती आहे तुमचं? 0. T2 किती आहे 0 तुमचं? 2. 2 करंट 2 2t-3. 2t-3 चला बोला. 2t square by 2 minus 2t 2t 3t स्क्वेअर square बाय 2 minus मायनस 3t 3t. 2 to cancel 2² - 3 × 2 3 इंटू 2 -0² मायनस -3 × 0 स्क्वेअर 0. Minus 3 into इंटू 0. 0 अरे 4 थांबा, 4 minus मायनस 6. 6 मला इथं वन वन लिहू द्या ह्याला, हे नाही तर निगेटिव्ह व्हायला 4. असं. हम्म 4 - 2 इज मायनस इक्वल 2 टू 2. युनिट काय? काय युनिट? कूलम अरे सांगा रे युनिट. कूलम आहे गण्या, गणू, गणू अभि कुठे गेले?
हाँ सर, कुलम है कुलम. कालचं वाचलं नाही का गणू? कालचं वाचलं नाही का गणू? काय हो नाही बोलतो का? आवाज येणं झालाय तुझा. आवाज येणं झालाय तुझा. मला तुझा आवाज पाहिजे बघ. काही बी कर. कोणता हेडफोन लावायचा ते लाव. असं जमत नाही. हे काय पद्धत झाली का? हा, काही बोलायचं नाही, काही नाही, गप्प बसायचं. असं करू नका बाबा. हेलो. हा, आता कसा यायला आवाज? कुलम सर. हो, पण आता कसा आला आवाज? आधी काही नाही गेलता. काय व्हायला की अचानक येणं अचानक यायलाय. अरे, आता युनिट सांगत जा बघ. काल लिहून दिले सगळं. लक्षात घ्या बाळांनो. असं नका करू बाबा. हो. लय जवळ आले एक्झाम. चलो, मग अशा प्रकारे हे सिंपल 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 तुम्हाला असते. तर आपण काही जास्त आता सध्या म्हणलं ना, हे कामापुरतं बघणार आहोत. मेन आपल्याला जास्त 12वीचं कव्हर करायचं. सध्या वगैरे इंट्रोडक्शन हे देतोय मी. मग ह्याच्यावर आधारित असेच क्वेश्चन येतात. करंट, टाइम, किती वेळामध्ये किती फ्लो झाला, इंटिग्रेशन करा, डेरिव्हेटिव्ह करा. हम्म. आता ह्याच्यानंतर पुढे आहे आपल्याला ओहम्स लॉ. ओहम्स लॉ काय म्हणतो? एकदम सिंपल आहे बघा. पोटेन्शियल डिफरन्स. समजा हे दोन पॉइंट आहेत. हे एक कंडक्टर आहे. कंडक्टर म्हणजे ज्याच्यामधून इलेक्ट्रॉन वाहतात. कंडक्टर म्हणजे ज्याच्यामधून इलेक्ट्रॉन वाहतात. पहिल्यांदा आधी ते तुम्हाला टाइप्स सांगतो कंडक्टरचे. सबस्टन्सेस तुमचे दोन प्रकारचे आहेत. कंडक्टर, सेमी कंडक्टर, इन्सुलेटर. तीन प्रकारचे आहेत. सर्वात जास्त कंडक्टिव्हिटी ह्या कंडक्टरची असते. ह्या कंडक्टरला रेजिस्टर पण म्हणतात. या कंडक्टरलाच काय म्हणतात? रजिस्टर. म्हणजे त्याच्यामध्ये कंडक्टिव्हिटी पण आहे आणि रेजिस्टिव्हिटी पण आहे. मग हे कंडक्टरचे दोन प्रकार आहेत आपल्याला. इलेक्ट्रोलायटिक आणि इलेक्ट्रॉनिक. आणि इलेक्ट्रॉनिक. इलेक्ट्रोलायटिक म्हणजे काय असतंय? हे असं लिक्विड असतंय आणि त्याच्यामध्ये प्लस मायनसचे आयन असतात. आणि ह्यांना पोटेन्शियल डिफरन्स लावला, एक लक्षात घ्यायचं, ह्यांच्यामध्ये चुंबकासारखं काम करते पोटेन्शियल डिफरन्स. पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे जसं टेम्परेचर डिफरन्स मुळे काय वाहते? हीट वाहते. तसं पोटेन्शियल डिफरन्स मुळे काय वाहते? करंट वाहते. काय वाहते? करंट. करंट. हाय टेम्परेचर टू लो टेम्परेचर वाहते. तर इथं करंट कसं वाहते? हाय पोटेन्शियल टू लो पोटेन्शियल. कळलं का? हाँ. सो हा, इलेक्ट्रॉनिक कंडक्टर म्हणजे मेटल्स थोडक्यात. सेमी कंडक्टर विषयी सेपरेट चॅप्टर आहे, त्याची आताच काळजी करू नका. इलेक्ट्रॉनिक कंडक्टर्स म्हणजे मेटल्स. त्यांच्यामध्ये काय असते माहितीये का? असे इलेक्ट्रॉन असतात, मोकळे इलेक्ट्रॉन, जे की पोटेन्शियल डिफरन्स लावलं की पळायला सुरू करतात. कळलं का? आणि इकडे काय असतात? आयन्स असतात. हे इलेक्ट्रोलायटिक मध्ये काय असतात? आयन्स. म्हणजे Na+, Cl- असे आयन्स असतात. फरक कळला का रे बाळांनो? हो.
सो इलेक्ट्रोलायटिक कंडक्टर मध्ये करंट फ्लोज ड्यू टू आयन्स. ह्यांच्यामध्ये कोण आहे महत्वाचं? आयन्स. ते आपल्याला बघायचं नाही इथं. ह्यांच्यामध्ये फ्लो इज ड्यू टू इलेक्ट्रॉन्स. फ्लो इज ड्यू टू इलेक्ट्रॉन्स. कळायला का एवढं? हो. इलेक्ट्रॉन्स मुळे फ्लो होतो. फ्री इलेक्ट्रॉन्स. आता आपल्याला बघायचं ओहम्स लॉ. एकदम सिंपल आहे. एकदम सिंपल. समजा तुमच्याकडे एखादा असा कंडक्टर आहे, इलेक्ट्रॉन मेटल आहे समजा, तर त्याच्यामध्ये असे इलेक्ट्रॉन असतात. मग ह्याला तुम्ही जर पोटेन्शियल डिफरन्स लावला, पहिल्यांदा तर ते आधी सांगतो मी तुम्हाला. करंट फ्लोज फ्रॉम हाय पोटेन्शियल टू लो पोटेन्शियल. म्हणजे हाय टेम्परेचर टू लो टेम्परेचर. पोटेन्शियल हे टेम्परेचर सारखं आहे. मी लय वेळेस सांगालो बघा. पोटेन्शियल हे टेम्परेचर सारखं आहे. पोटेन्शियल हे टेम्परेचर सारखं आहे. हाय पोटेन्शियल टू लो पोटेन्शियल करंट फ्लोज. आता ह्याच्यामध्ये एक लक्षात घ्या, करंटचा फ्लो म्हणजे पॉझिटिव्ह चार्जचं डायरेक्शन. सांगतो सर्व. पॅरलल टू पॉझिटिव्ह चार्ज फ्लो अँड अँटी पॅरलल टू. अँटी पॅरल म्हणजे अपोजिट. अँटी पॅरल म्हणजे अपोजिट. अपोजिट. अपोजिट टू निगेटिव्ह चार्ज. निगेटिव्ह चार्ज फ्लो डायरेक्शन. आता हे काय असते सांगतो मी, नीट समजून घ्या. पहिल्यांदा तर समजा हे आहे 3 व्होल्ट आणि हे दुसरी बॉडी आहे 2 व्होल्ट. ह्यांना जर वायरनं जोडलं तर करंट कुणीकडून कुणीकडे जाईल? 3 3 व्होल्ट व्होल्ट टू कडून 2 2 व्होल्ट. व्होल्ट कडे. गुड. हाय टू लो. इथं हाईटचा संबंध नसतो. इथं हाईटचा संबंध नसतो. हं. इथं पोटेन्शियलचा संबंध असतो. पाण्याचा फ्लो म्हटलं की हाईटचा संबंध येतो. चला उदाहरण दाखवतो मी सर्व. ह्याचं पोटेन्शियल आहे 5 व्होल्ट. उंचीचा संबंध नाही, उगाच दाखवलेली असते उंची. उंचीचं काय नसतं इथं. पोटेन्शियलचा संबंध असतो. आणि हे आहे 3 व्होल्ट. कुणीकडून कुणीकडे करंट वाहणार? 5 व्होल्ट टू 3 व्होल्ट. 5 व्होल्ट to 3 व्होल्ट. एक करंट फ्लोचं डायरेक्शन आहे. आता बाळांनो, करंट हे पॉझिटिव्ह चार्जच्या फ्लोमुळे होऊ शकते किंवा निगेटिव्ह चार्जच्या फ्लोमुळे होते. परंतु कंडक्टर्स मध्ये म्हणजेच मेटल्स आपण जे वापरतो, आपल्या घरातले जे वायर असतात, त्यांच्यामध्ये कोण आहे? मेटल्स आहेत. मग मेटलमध्ये करंट कुणामुळे वाहतो? पॉझिटिव्ह चार्जमुळे का निगेटिव्ह चार्जमुळे? मेटल मध्ये पॉझिटिव्ह चार्ज. मेटल पॉझिटिव्ह चार्ज. अरे नाही रे वेड्यांनो, तुम्ही किती वेडे. इथंच दाखविलं की तुम्हाला मी. हे बघा, हे मेटल्स मध्ये काय आहे?
इलेक्ट्रॉन्स. पुन्हा एकदा मी नीट सांगतोय बघा. आपण जेवढे काही फिजिक्स मध्ये रजिस्टर्स वगैरे वापरणार, पहिल्यांदा आधी तुम्हाला हे नोट. इन फिजिक्स वी यूज सर्किट्स. सर्किट्स असतात म्हणजे वेगवेगळे रजिस्टर वगैरे काढतो का नाही असं, ते अशी वायरिंग दाखवतो. माहिती आहे का काय असलं? हो. त्याला सर्किट म्हणतात. मग ह्या सर्किटमध्ये जेवढे वायर आहेत ते मेटल पासून बनलेत, अल्युमिनियम, कॉपर. ऑल मोस्ट ऑफ टाइम्स wires and resistors are made from metals. मेटल्स म्हणजे इलेक्ट्रॉनिक कंडक्टर्स. कोणते मेटल? अल्युमिनियम, कॉपर, एटसेट्रा. ठीक आहे, एवढं कळलं? हो. सो इन मेटल्स फ्लो ऑफ करंट is ड्यू टू इलेक्ट्रॉन्स. कुणामुळे आहे? इलेक्ट्रॉन. जे की कसला आहे? पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह? निगेटिव्ह. बघा मेटल कसं आहे, पुन्हा एकदा दाखवतो. मेटलमध्ये काय असतात रे? ऍटम असतात. कोणत्याही ऍटम मध्ये मध्ये असतो प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि बाजून असतात इलेक्ट्रॉन. मग हे जे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहेत ते निघून बाजूला पडतात. मेटलमध्ये जो व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहे तो निघून बाजूला पडतो. म्हणजे समजा तुमच्याकडे हा मेटल आहे, कॉपर म्हणा किंवा अल्युमिनियम म्हणा, तर त्याचे शेवटचे 3 इलेक्ट्रॉन बाजूला पडतात. म्हणून अल्युमिनियमवर प्लस चार्ज येतो आणि हे 3 इलेक्ट्रॉन बाजूला पडतात. मग हे जे प्लस चार्ज आलेले हे जे आहे ह्याला केर्नेल असं म्हणतात. काय म्हणतात ह्याला? केर्नेल. मग मेटलमध्ये काय असतंय, हे असे प्लस चार्ज वाले फिक्स असते. हे काही प्रोटॉन नाही, हे केर्नेल आहे. केर्नेल म्हणजे कळतंय का? हे अल्युमिनियम कसं आहे, 13 प्रोटॉन इथं, 13 इलेक्ट्रॉन इथं, सॉरी 14 न्यूट्रॉन, आणि हे बाजूनं 2 इलेक्ट्रॉन, इथं 8 इलेक्ट्रॉन. आणि जे शेवटचे 3 होते ते बाजूला निघून गेले, बरोबर का? मग बाजूला निघून गेल्यावर मग ह्याच्यावर कसला आला चार्ज? 3+ आला, बरोबर का रे? कळलं का काय? कळलं का रे? कळालं. हो. हा. म्हणजे मग ते जे उरलंय त्याला केर्नेल असं म्हणतात. ते जे उरलंय त्याला केर्नेल असं म्हणतात. आणि हे तर बाजूला इलेक्ट्रॉन आहेत. मग केर्नेल असे फिक्स असतात त्यांचे. आणि हे जे इलेक्ट्रॉन आहेत बाजूला निघालेले ते मात्र फिरत असतात इकडून तिकडं. कोणी इकडे जातंय, कोणी इकडे जातंय, कोणी इकडं, कोणी इकडं पळतंय रॅन्डमली रस्त्यावर. म्हणजे हे केर्नेल म्हणजे घर समजा तुम्ही, गावामधले घर. आणि इलेक्ट्रॉन म्हणजे रस्त्यानं फिरणारे लेकर, पोर, कुणीकडे पळतेत, कुठेही खेळतात, बरोबर का? हो. हा. मग हे जे हे आहे ह्याला आपण काय म्हणतो? केर्नेल. ह्याला आपण म्हणायचंय केर्नेल. आणि ह्यांना म्हणायचं इलेक्ट्रॉन. त्याच्यात जर बघितलं तुम्ही तर इलेक्ट्रॉन असे फिरायलेत म्हणजे जणू काय असं रस्त्यानं पाणी वाहायलंय असं वाटतं आपल्याला, का नाही? पूर्ण तुम्ही इमॅजिन जर केलं तर घर आहेत आणि पूर्ण बाजूनं पाणी वाहायलंय इलेक्ट्रॉनचं. मग इलेक्ट्रॉन सी असं म्हणतात त्याला, इलेक्ट्रॉनचा समुद्र.
इलेक्ट्रॉनच्या समुद्रामध्ये छोटे छोटे बेट असल्यासारखे हे केर्नेल आहेत. कळलं का रे? हो. हो. सो metal is me- metal is visualized म्हणजे आपण असं बघू शकतो ऍज kernels in sea of electrons. sea of electrons चा अर्थ कळला का? हो. हो. इलेक्ट्रॉनच्या समुद्रामध्ये. ज्यावेळेस आपण ह्याला काही पोटेन्शियल डिफरन्स लावत नाही त्यावेळेस इलेक्ट्रॉन रॅन्डमली फिरत असतात. इन अब्सेन्स ऑफ पोटेन्शियल डिफरन्स. पोटेन्शियल नाही बरं का, नुसतं पोटेन्शियल डिफरन्स पाहिजे. म्हणजे वाहण्यासाठी इथं 2 व्होल्ट आहे आणि ह्याच्याकडे इलेक्ट्रॉन, पण ह्याला व्हायचं असेल तर इकडे कुणाला जोडलं पाहिजे? 1 व्होल्ट किंवा कमी व्होल्टला जोडलं पाहिजे. कळाले का? हो. हम्म. म्हणजे या हो. 2 पॉइंट मध्ये जर व्हायचं असेल तर पोटेन्शियल डिफरन्स असला पाहिजे. पोटेन्शियल डिफरन्स असला पाहिजे, जसं की टेम्परेचर डिफरन्स असला पाहिजे हीट होण्यासाठी. सो इन अब्सेन्स ऑफ पोटेन्शियल डिफरन्स, बऱ्याच वेळेस काय म्हणतात? पोटेन्शियल म्हणतात त्याला, पण ते खरं काय? पोटेन्शियल डिफरन्स. इन अब्सेन्स ऑफ पोटेन्शियल डिफरन्स त्यालाच कधी कधी इलेक्ट्रिक फील्ड पण म्हणतात. थोडं थोडं इलेक्ट्रिक फील्ड वरूनच पोटेन्शियल डिफरन्स आलेला असतं, एवढंच लक्षात ठेवा. इलेक्ट्रिक फील्ड, पोटेन्शियल डिफरन्सला इलेक्ट्रिक फील्ड नाही म्हणायचं, पण मोठामोठी ते सारखंच काम करते. और इलेक्ट्रिक फील्डचा आता स्थान घेऊ नका तुम्ही. इलेक्ट्रिक फील्ड, तो इन इन अब्सेन्स ऑफ पोटेन्शियल डिफरन्स. पोटेन्शियल म्हणजे टेम्परेचर सारखं असते. पोटेन्शियल म्हणजे टेम्परेचर. हाय पोटेन्शियल म्हणजे हाय टेम्परेचर. इलेक्ट्रॉन्स मूव्ह रॅन्डमली, बट व्हेन पोटेन्शियल डिफरन्स इज अप्लाइड, पीडी म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स इज अप्लाइड, दे मूव्ह इन वन डायरेक्शन. आता करंटचा फ्लो कसा असतो बघा, आता ते नीट समजून घ्या. इथं दाखवायला पोटेन्शियल डिफरन्स लावल्यावर कसं होते बघा. समजा मी इकडून इकडे असा पोटेन्शियल डिफरन्स लावला. पोटेन्शियल डिफरन्स आपण कसा लावतो? बॅटरीच्या मदतीनं, सेलच्या मदतीनं. हे असा लावला म्हणजे इकडे असते हायर पोटेन्शियल, इकडे असते लोअर पोटेन्शियल. 3 व्होल्ट, 1 व्होल्ट. तर आपण असं समजतो की ही बॅटरीचा पोटेन्शियल डिफरन्स 2 व्होल्टचा आहे, बरोबर का? ह्या बॅटरीचा पोटेन्शियल डिफरन्स 2 व्होल्टचा आहे. कळलं का? तिला बॅटरी हो. किंवा सेल म्हणतो आपण. म्हणजे एकटी असली की सेल आणि 2-3 सेल असल्या अशा की त्याला बॅटरी म्हणायचं. ठीक आहे, त्याला बॅटरी म्हणायचं. सर्किट डायग्राम काढून दाखवतो तुम्हाला मी. मग बॅटरीची मदत काय किंवा सेलची मदत काय पोटेन्शियल डिफरन्स लावण्यासाठी? म्हणजे आता हे इकडे जोडलंय म्हणून इथं 3 व्होल्ट आलं आणि हे इकडून जोडलंय म्हणून इथं 1 व्होल्ट आलं. मग तुम्ही बघा, प्लस, हे प्लस वाले हलत नाहीत हा, ते कर्नल हलतात काय जागेवरून? नाही. नाही. इलेक्ट्रॉन. आता इलेक्ट्रॉन करंटच्या दिशेने जातो का करंटच्या उलट्या दिशेने जातो? इलेक्ट्रॉन करंटच्या दिशेने जातो का करंटच्या उलट्या दिशेने जातो इलेक्ट्रॉन? बघा मी इथं दिलंय बघा, हे दिलं इथं. कुठं गेलं? करंटची दिशा म्हणजे पॉझिटिव्ह चार्जची दिशा. आपण करंटची दिशा म्हणजे कुणाची दिशा पकडल्या? हो का इथं, पॉझिटिव्ह. करंट फ्लोज पॅरलल टू पॉझिटिव्ह चार्ज. मग इलेक्ट्रॉन निगेटिव्ह आहे म्हणजे करंटच्या दिशेत जातो का करंटच्या उलट्या दिशेत? सांगा. इलेक्ट्रॉन हा करंटच्या उलट्या दिशेत जातो. कसं?
उलट्या उलट्या दिशेत. करंटच्या, कारण इलेक्ट्रॉन हा निगेटिव्ह आहे. लक्षात घ्या, पॉझिटिव्ह चार्ज असला की हाय पोटेन्शियल टू लो पोटेन्शियल जातो, पण निगेटिव्ह चार्ज कसा जातो, लो पोटेन्शियल टू हाय पोटेन्शियल. नीट लक्ष द्या, मी तर लिहून देतो. पुन्हा एकदा डबल एकदा वाक्य लिहायला होते. हा, पॉझिटिव्ह चार्ज फ्लोज फ्रॉम हाय पोटेन्शियल टू लो पोटेन्शियल. निगेटिव्ह चार्ज म्हणजे जसं की कोण आहे तुमचा इलेक्ट्रॉन. निगेटिव्ह चार्ज म्हणजे कोण आहे तुमचा इलेक्ट्रॉन. फ्लोज फ्रॉम लो पोटेन्शियल टू हाय पोटेन्शियल. हे वाक्य लक्षात आलं का? हो. थोडा फरक आहे. म्हणजे इलेक्ट्रॉन उलटा पळतो. मग आता इलेक्ट्रॉन कुणीकडून कुणीकडे पळेल सांगा बरं. एंड ए कडून बी कडे पळेल का बी कडून ए कडे? बी कडून एक. बी कडून ए कडे. म्हणजे इलेक्ट्रॉन इकडं. आणि आता हे सर्व इलेक्ट्रॉन एका दिशेमध्ये इकडे पळणार. आधी रॅन्डमली पळत होते कुणीकडे पण, आता एका दिशेत पळणार. बरोबर का? हो. काय लावल्यावर? सेल लावल्यावर किंवा पोटेन्शियल डिफरन्स लावल्यावर. आता बाळांनो तुम्ही जरा लक्षात घ्या, मी पुन्हा सांगतोय, इलेक्ट्रॉनचा फ्लो हा करंटच्या उलट्या दिशेत आहे. करंटचा फ्लो म्हणजे पॉझिटिव्ह चार्जचा फ्लो. करंटचा फ्लो म्हणजे पॉझिटिव्ह चार्जच्या फ्लोच्या डायरेक्शन मध्ये घेतो. इलेक्ट्रॉनचा फ्लो हा करंटच्या उलटा दाखवायचा कधी पण. कळलं? हो. मग आता तुम्ही बघा जरा, तुमच्या येईल लक्षात आता एक दोन उदाहरणं घेतल्यावर. सो इलेक्ट्रॉन फ्लोज अपोजिट टू करंट. इलेक्ट्रॉन फ्लोज अपोजिट टू करंट. म्हणजे निगेटिव्ह चार्ज फ्लोज फ्रॉम लो पोटेन्शियल टू हाय पोटेन्शियल. लो टू हाय पोटेन्शियल, दॅट इज अपोजिट टू करंट. हे पुन्हा एकदा वाक्य लिहिलो मी. निगेटिव्ह चार्ज फ्लोज, बोला कसा? लो टू लो हाय लो पोटेन्शियल. पोटेन्शियल टू हाय पोटेन्शियल. दॅट इज अपोजिट टू करंट डायरेक्शन. बघा आता, ते असंच लक्षात ठेवा. आता समजा इथं आहे 3 व्होल्ट, इकडं आहे 0 व्होल्ट. वायर लावलं, करंट कुणीकडून कुणीकडे जाईल? 0 V 2 3 करंट करंट नाही, 3 3v2 कडून 0 कडे. 0v. हा, करंट हाय पोटेन्शियल टू लो पोटेन्शियल. तर इलेक्ट्रॉन फ्लो म्हणल्यावरती ऑपोजिट होते का? आणि हे इलेक्ट्रॉन इकडे बघा आता. कळलं का? बघा, हो. करंट फ्लो, इलेक्ट्रॉन फ्लो अपोजिट. आता इथं आहे -2 व्होल्ट, इकडं आहे 4 व्होल्ट. करंट कुणीकडून कुणीकडे जाईल? 4 volts to 4 व्होल्ट टू -2 -2 volts. व्होल्ट. हे झाला करंट आणि हा झाला इलेक्ट्रॉन. आता इथं पोटेन्शियल डिफरन्स किती आहे सांगा बरं ह्या केसमध्ये, वरच्या केसमध्ये? 3 व्होल्ट. इथं पोटेन्शियल 3 डिफरन्स volt. किती आहे? प्लस 6 पोटेन्शियल, 6 वोल्ट. volt. गुड. पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय? V2 - V1 इज इक्वल टू 3 -0 इज इक्वल टू 3. इथं V2 -V1 म्हणजे हायर मायनस लोअर, 4 -2 इज इक्वल टू 6 व्होल्ट. कळाले का? हो. हा. इकडं -5 व्होल्ट आहे, -8 व्होल्ट. चला, करंट कुणीकडून कुणीकडे वाहणार? -5 -5 volt व्होल्ट to टू -8. -8 volt. हायर कोणता आहे? जास्त पोटेन्शियल कोणता आहे? -5. -5. गुड. अभी हे कळलं का? कळालं. इलेक्ट्रॉनचा फ्लो हा करंटच्या फ्लोच्या उलटा. चला, ह्याचा स्क्रीनशॉट घ्या बरं.
घेतला. चला, घेतला का सर्वांनी? हो. हम्म. चलो, करंटचा फ्लो कळला. चला ठीक आहे. त्याच्यानंतर आता आपण बघू ओहम्स लॉ. ओहम्स लॉ काय म्हणतो? कोणतेही स्टेटमेंट मी इथे लिहितो नंतर. पहिल्यांदा इथं बघा. समजा हे कंडक्टर आहे, कंडक्टरलाच आपण रजिस्टर पण म्हणणार, कंडक्टरलाच रजिस्टर म्हणणार. तर ह्याच्यामधून वाहणारा जो करंट आहे तो ह्या दोनच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स किती आहे त्याच्यावर डिपेंड करतो. सो करंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू पोटेन्शियल डिफरन्स. आता पोटेन्शियल डिफरन्सला खरं तर डेल्टा व्ही लिहावं लागतंय, बट कधी कधी व्ही पण लिहितात. म्हणजे तुम्हाला काय कळलं? ह्या ह्या दोन एंड मध्ये पोटेन्शियल डिफरन्स किती आहे. हे पोटेन्शियल डिफरन्स कसा तयार करतात? इथे एक अशी सेल लावतात हे. पण आता आपण सध्या काय केलं? बरं ठीक आहे, चला, अशी सेल लावली. मग इथून वाहणारा जो करंट आहे तो ह्या पोटेन्शियल डिफरन्सला डायरेक्टली आहे प्रोपोर्शनल. जेवढा जास्त पोटेन्शियल डिफरन्स तेवढा करंट फास्ट होणार. बरोबर आहे का? हे पटायले का पण? हो. आय इज प्रोपोर्शनल टू व्ही. पटलं का रे बाळांनो? हो. ए, पटलं का सर्वांना? हो सर. हो. करंट पटत पण असेल ना? म्हणजे जास्त टेम्परेचर डिफरन्स जर जास्त असेल तर हीट जोरात वाहणार, किंवा हाईट डिफरन्स जर खूप जास्त असेल तर पाणी जोरात वाहणार. तसं पोटेन्शियल डिफरन्स जास्त असेल तर करंट जोरात वाहणार. करंट फ्लोइंग थ्रू अ कंडक्टर is directly proportional is directly proportional to potential difference across it. ओम्स लॉ म्हणजेच काय? बघ, ह्याच्यामधून करंट आय व्हायलाय, तर आय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्ही. मग कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी 1/r आहे. Where I is current, V is potential difference, and R is called as resistance of resistor. तुम्हाला एक कळलं का रे बाळांनो? रजिस्टर म्हणा किंवा कंडक्टर म्हणा, ते काय फरक पडत नाही. तुम्हाला एक कळलं का? करंट हा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू पोटेन्शियल डिफरन्स आहे, बट इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू रेजिस्टन्स आहे. कळलं का? हो. आणि रेजिस्टन्स कुठून येत आहे? हे जे कर्नेल आहेत ते विरोध करतात. इलेक्ट्रॉन पळायला बघते परंतु कर्नलला धडकते, त्याच्यामुळे रेजिस्टन्स येते. कळलं का? हो. हो. जसं की समजा ही एक नदी आहे, ही टेकडा आहे. ह्या टेकड्यावरून नदी निघाली दुसऱ्या टेकड्यावर. पाणी तर काय वाहायलंय, जेवढा डिफरन्स असेल तेवढं फास्ट वाहतंय. परंतु त्या नदीमध्ये दगड असतात. ते दगड काय करतात? पाण्याला वाहायला मदत करतात का विरोध करतात? विरोध कर. विरोध.
म्हणजे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फ्लो का इनव्हर्सली प्रोपोर्शनल? इनवर्सली Inversely. प्रपोज. रेजिस्टन्स अरायझेस ड्यू टू कोलिजन्स म्हणजे धडक अमॉंग इलेक्ट्रॉन्स अँड विथ केर्नेल्स. चला, हे क्लिअर झालं. एकदम सोपं, एकदम सोपं. तुम्ही जर ह्याचा ग्राफ काढला, पोटेन्शियल वर्सेस रेजिस्टन्स, तर सिम्पली असा येईल ग्राफ, स्ट्रेट लाईन. बरोबर आहे का? सॉरी, पोटेन्शियल वर्सेस करंट. तर स्ट्रेट लाईन येईल. त्याच्यावरूनच तुम्ही काय लिहू शकता? व्ही इज इक्वल टू आय आर. तर ह्याचा जो स्लोप आहे, व्ही वर्सेस आय ग्राफचा स्लोप, स्लोप म्हणजे रेजिस्टन्स. स्लोप म्हणजे रेजिस्टन्स. कळलं का? हो. त्याच्यावर पहिला क्वेश्चन काय? फाइंड करंट. फाइंड करंट, डायरेक्ट सर्किट देणार तुम्हाला. सर्वात पहिले मी तुम्हाला आधी सर्किट समजून सांगतो पुढच्या लेक्चरमध्ये, आणि मग त्याच्यावर आधारित क्वेश्चन्स घेऊ आपण. ठीक आहे? ओके. ह्याचं हे घ्या, स्क्रीनशॉट घ्या रे. थांबा, घ्या स्क्रीनशॉट घ्या. घेतलं. ओके.